श्री हरी कृपे करून आपल्या पवित्रशा या ग्रामामध्ये भगवान श्री जागृत काळा मारुती यांच्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असणारा परम मंगलदायी श्रीराम कथा तथा हरिनाम संकीर्तन सप्ताहाचं आयोजन सर्व गावकऱ्यांनी मिळून आपण करत आहोत. सप्ताहामधील 6व्या दिवशीच्या दुसऱ्या सत्राला प्रारंभ होतो. तत्पूर्वी सर्वप्रथम श्रोतारूपी भगवंतांना माझा साष्टांग प्रणिपात. भगवान शिवजी म्हणतात, देवी पार्वती मनुष्य जीवांच्या कल्याणाचा मार्ग, जीवांना जीवनमुक्त होण्याचा मार्ग परम मंगलदायी श्री राम कथेमध्ये ओतप्रोत वर्णन केलं आहे. भगवान परमात्म्याने मर्यादेचं अनुष्ठान करून तुमच्या आमच्या करता जी साधना दिली, त्या साधनेच्या माध्यमातून आपण भगवान परमात्म्याला सहजगतीने प्राप्त करू शकतो. साधना तर बऱ्याच प्रकारची आहे. ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे, उपासना मार्ग आहे. ज्ञानाच्या योगाने परमात्मा प्राप्त करणं एवढं सहज नाही, एवढं सोपं नाही, कठीण. पहिल्यांदा तर ज्ञान मिळवणंच कठीण आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते, गीता शास्त्र सांगते. ज्ञानासारखं पवित्र सूत्र जीवनामध्ये अंगी बाळगल्यानंतर ते पवित्र तत्व म्हणजे भगवान परमात्मा आपल्याला प्राप्त होते. पण ते ज्ञानच मिळवणं कठीण. ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी हाती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वीशी. शिवाय ज्ञान प्राप्त करण्याकरता अधिकारी लागतो, म्हणून कठीण. मग येतो कर्म मार्ग. जे विहित कर्म आपण केलं, त्या विहित कर्माच्या योगाने परमात्म्याची प्राप्ती होते. आणि निषिद्ध कर्म केल्याने आपल्याला अधोगती प्राप्त होते. निषिद्ध कर्म आणि विहित कर्म म्हणजे काय? निषिद्ध कर्म त्याला म्हणतात की जे शास्त्राने आपल्याला करायला सांगितलेलं नाही, ते निषिद्ध कर्म. हे करू नका, बस ते करू नका, त्याला निषिद्ध कर्म. आणि जे विहित कर्म आहे म्हणजे जे करायला सांगितलं ते आपण केलंच पाहिजे, तरच आपला उद्धार आहे, अन्यथा नाही. मग कर्माचाही सुद्धा सिद्धांत कठीणच आहे. कर्मही सुद्धा आपल्याला यथार्थ रीतीने पार पाडता येत नाही. मग काय करावं? ज्ञानाने परमात्मा प्राप्त होत नाही. कर्माने सुद्धा थोडं जरी कर्मामध्ये चूक घडली तर मात्र दोष लागतो आणि पुन्हा पूर्वत आपल्याला त्या फेऱ्या कराव्या लागतात. मग तिसरा मार्ग सांगितला, त्याला उपासना मार्ग म्हणतात, अर्थात उपासना कांड. उपासना ही एवढी सोपी नाही, ज्याला भक्ती आपण म्हणतो. गोबाऱ्या म्हणतात भक्ती ते कठीण, शुळावरील पोळी. ज्याला आपण भक्ती सोपं म्हणतो, त्याला भक्ती, भगवंताची भक्ती करा, असं करा, सोपं समजतो, पण तेवढं ते सोपं नाही, कठीण आहे. उपासना मार्गाने चालणारे, भक्ती मार्गाने वाटचाल करणारे, त्यांच्याकरता तर फार मोठी तसदी निर्माण केलेली आहे. फक्त मूर्ती पुरताच भगवंत आहे अशी जर भावना असेल तर भक्ती चुकली. मूर्तीतच देव आहे, मूर्तीचं देव आहे, म्हणून त्या मूर्तीचीच पूजा, मूर्तीचाच अभिषेक, मूर्तीचीच आरती, काय जे असेल नसेल ते. मूर्ती पुरती आपली श्रद्धा. पण मंदिराच्या बाहेर निघाल्यानंतर जर कुत्रा आडवं आलं तर आपण त्याला लाथ मारतो. काही उपयोग नाही पूजा करून. मूर्ती पूजा करून आपण घराकडे यायला लागलो, एखाद्याने आपली खोडी केली, आपण त्याला शिव्या देतो, काय उपयोग?
दगडाच्या मूर्तीला देव समजतो, पण चालत्या बोलत्या मूर्तीला जर आपण त्रास दिला, होऊ शकतं की भगवान परमात्माच एखादा व्यक्ती होऊन आपल्या समोर येईल आणि आपल्याला शिव्या दिली आणि आपण त्याच्यावरच हल्ला बोल करावं. तो परमात्मा म्हणेल की आताच तो अभिषेक करून गेला माझा, आता पुन्हा शिवीचा अभिषेक करतो. एवढी सोपी नाही बघ. देव हा मर्यादित एखाद्या मूर्तीपुरता नाही. त्याचं वर्णन आमच्या साधू संतांनी केलं, महात्म्यांनी केलं. सर्वाभूती पाही एक वासुदेव, सर्वाभूती पाही एक वासुदेव, सर्वाभूती पाही एक वासुदेव, सर्वाभूती पाही एक वासुदेव. तू सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा, सोनिया ठाव अहंतेचा भाव, अहंतेचा अहंकार गेल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. फार कठीण आहे. आणि एकदा का ती भक्ती आपल्या हस्तगत झाली की परमात्माही हस्तगत झाल्याशिवाय राहत नाही. मग ती भक्ती कोणत्याही स्तरावरची घ्या, मूर्ती भक्ती घ्या की गुरु भक्ती घ्या. गुरु भक्ती ही खऱ्या अर्थानं साकार भक्ती आहे. मूर्तीची भक्ती निराकार भक्ती आहे. गुरुच्या सानिध्यात साकारात नाही, ते गुरु आपल्याशी बोलतात, चालतात, दिशा दाखवतात, मार्ग सांगतात. साकार रूप ज्या परमात्म्याचं ते गुरु रूप आहे. मग त्यांनी सांगितलेल्या शब्दावर, त्यांनी सांगितलेल्या तत्वावर विश्वास ठेवणे ही भक्ती आहे. आणि गुरु वाक्यावर जे विश्वास ठेवतात आणि आपलं जीवन सुधारतात, भगवंत त्यांना मिळतो. असाच प्रसंग रामायणामध्ये आलेला आहे. एक भिल्ल जातीमध्ये असणारी जी शबरी आहे, शबर राजाची कन्या शबरी, आदिवासी समाजाची, जीवनात देवाचा अर्थार्थी संबंध नाही, आचारसंहिता वेगळी होती. लहानपणी लग्न करण्याची रीत त्या समाजामध्ये आजही आहे. आदिवासी समाजामध्ये शबरीचं लग्न ठरलं. मैत्रिणी खेळत होत्या. रात्रीच्या वेळेला मकानासमोर 12 बोकडं बांधलेली होती, बांधून ठेवली. या मुली खेळता 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 शबरीचं लक्ष त्या 12 बोकडांच्याकडे गेलं आणि मैत्रिणीला विचारते, हे कशासाठी ग, हे कशासाठी दारामध्ये बांधून ठेवले? मैत्रिणी हसल्या आणि म्हणाल्या, अगं वेडे, वेडाबाई, तुझं लग्न आहे? माझं लग्न? हा, माझ्या लग्नाचा यांच्याशी काय संबंध? मोठा संबंध. ज्यावेळेस लग्नामध्ये स्वयंपाक तयार होतो ना, त्यावेळेस हे मारल्या जातात आणि याचं मांस शिजून त्याचा पाक करून लग्न लावण्याकरता जे येतात त्यांना भोजन दिलं जातं. हा, असं आहे? हे अशा निकृष्ट अधम जातीमध्ये जन्माला आलेली जी शबरी, तिला धक्का बसला. खेळणंच बंद केलं, जा आपापल्या घरी आता विश्रांती करा. विचार करायला लागली शबरी, लग्न माझं आणि माझ्या लग्नाकरता या निरपराधी जीवाची हत्या जर होत असेल तर धिक्कार असो माझ्या लग्नावर. मध्यरात्री झाली, उठली, सर्वच निद्रिस्त होते, सर्व बोकड सोडून दिले. सांगितलं, बाळांनो जा, माझ्याकरता मरू नका, जा पळून जा.
आणि तिने विचार केला बघ मीच कशाला राहायचं. तीही सुद्धा पळून गेली, एवढ्या दूर गेली. मातंग मुलीचा आश्रम दिसला. तिने पाहिलं सुंदर आश्रम आहे, आपण इथेच आता राहिलं पाहिजे. पण संत आहेत, महात्मे आहेत, ऋषी आहेत, आपण तर अनाधिकारी आहोत. आपला अधिकार नाही, ते आपला स्वीकार करणार नाही. हीन जातीची आहोत आपण. त्या कारणामुळे शबरीने लपून राहायचं. सकाळी ब्रह्म मुहूर्ताला उठायचं 3-3:30ला, त्या आश्रमाला झाडझूड करायची, सडा संभाषण करायचं, रांगोळी वगैरे घालायची. आणि संत महात्मे स्नानाकरता गंगेवर जात होते तर त्या रस्त्याने साफसफाई करायची. संत महात्म्यांच्या पायाला खडे नाही रगडले पाहिजे, काटा नाही मुडला पाहिजे, म्हणून तो रस्ता साफ करत होती दररोज. गुरुदेव मातंग ऋषी पाहत होते की काय सुंदर व्यवस्था करते, कोण करते, आपला आश्रम व्यवस्थित आहे, कुठे कचरा देखील पडलेला दिसत नाही, कोण करते ही सेवा. एके दिवशी सत्संगामध्ये गुरुदेवाने विचारलं, वा शिष्यानो वा, आपला आश्रम किती स्वच्छ ठेवताय तुम्ही. सडा समाजन झाडझूड वगैरे सगळं अगदी रांगोळी वगैरे. आपली स्नानाच्या रस्त्याने सुद्धा व्यवस्थित रस्ता असतो, छान. कोण करते हे काम. शिष्यानो सांगा की. आता कोणी करतच नव्हतं तर काय सांगा, कोणीच सांगायला तयार नाही. गुरुदेव विचारताय हे काम कोणीच करत नाही. सगळ्यांनी खाली माना घातल्या, पण दिसत होतं केलेलं काम. सगळ्यांनी मौन धारण केलं. याचा अर्थ असा की कोणीच हे काम करत नाही, हे त्याचं उत्तर. कधी कधी मौनामध्ये उत्तर मिळत असतात. मौनातलं उत्तर जर जीवनामध्ये अनुभवलं तर पुढचं पाऊल आपल्याला टाकायची गरजच नाही. गुन्हेगाराला विचारलं तू हा गुन्हा केला काय, जर केला नसेल तर झटकन सांगतो मी केलाच नाही, आणि केला असेल तर मागं पुढे करून शेवटी कबलतो हो. आणि काही काही गुन्हा कबूल करत नाही परंतु मौन धारण करतात. याचा अर्थही होऊ शकतो की यांनी हा गुन्हा केला. मौनामध्ये हे तत्व आहे. परिणाम निर्माण झाला. गुरुदेव नित्य नियमाने आपलं कार्य करत होते. शबरीने आयुष्यभर संत सेवा केली, संत भक्ती केली, बाह्यांगाने त्यांची सेवा केली. आणि सेवा करून शेवटी तिचं जीवन संपुष्टात आलं, वृद्धपण आलं. अगदी असं समजा बालपणापासून संत सेवा, गुरु सेवा केली आणि म्हातारपणापर्यंत सेवा सुरूच होती. पण कोणाच्याच नजरेत पडली नाही सेवा करताना. याला म्हणतात सेवा. आपण सेवा करताना कोणाला दिसलो नाही पाहिजे, ती एक सेवा. नाही तर दुसऱ्याला आपण सेवा करताना दिसावं म्हणून फोकस मध्ये यायचं, झाडू हातात घ्यायचा आणि गल्या झाडायचा आमचा फोटो आणि फ्रंट पेजवर टाका. आम्ही काय करतो, स्वच्छता अभियान, फक्त झाडू हातात. अरे झाड्या, काय स्वच्छता अभिमान नाही, तो अभिमान आहे, अभियान नाही. जीवनातलं असतं. असं कार्य केलं पाहिजे की ते जगाला कळालंच नाही पाहिजे आपण ते कार्य करतो म्हणून. ही भूमिका. सेवा अशी करावी की आपण दुसऱ्याच्या नजरेत सेवा करताना पडलोच नाही पाहिजे. काही लोक आहेत ना बिचारे जगतामध्ये पाहायला मिळतात. काही पुरुष असे असतात की सेवा करतात पण कोणाच्या नजरेत पडत नाही. काही माता भगिनी अशा आहेत की त्या फोकस मध्ये कधी येत नाही, कुठेच येत नाही. आता तर ही प्रथा जास्त वाढली फोटोची नाही. मोबाईल आहे तसं दर्शन घ्यायचं असेल की काढू द्या फोटो, टिकायला वाटतं असलं की काढू द्या. नाही, चांगली गोष्ट, हरकत नाही. फक्त ते एवढ्या करतात आहे की फोकस मध्ये येण्यासाठी आहे. भक्ती अशी देखाव्याची नसावी. काही माता भगिनी अशा की काहीच करताना दिसत नाही पण त्या केल्याशिवाय राहत नाही. काही स्वयंपाक घरामध्ये निमग्न असतील,
काही संत सेवेमध्ये निमग्न असतील, काही सकाळी माता भगिनी काकड्याच्या अगोदर येत असतील किंवा काकडा असताना येत असतील, साफसफाई झाडून झोडून असत कसं नंतर घरी जात असतील. पण इथे ते सकाळचे सेवेधारी आहेत, संध्याकाळचे सेवेधारी आहेत, माता भगिनीचं बहुतेक कामच नाही. तरी सुद्धा त्यांच्या अंतःकरणात असेल की आपणही सुद्धा इथे सेवेमध्ये सहभागी झालो पाहिजे. करू शकतो, आम्ही हे कार्य करतो, आम्ही भक्ती करतो, हेही सुद्धा देवाला दिसू नये आणि इतरांनाही दिसू नये. देवाला अहंकार दिसू नये आणि लोकांना आपण दिसू नये भक्ती करताना. ही भूमिका शबरीने तेच केलं. आणि झालं बाबा, आता गुरुदेव जे आहेत ते त्यांची उतरती वयाची स्थिती झाली आणि संतांना कळालं की आता आपल्याला इहलोक संपवावं लागेल. गुरुदेवाचा जाण्याचा दिवस आला. आता गुरुदेव संपणार आणि आपल्या इहलोकातून परलोकात जाणार. एकही दिवशी असणाऱ्या संतांना मात्र ती जाण झाली. सकाळी स्नाना करता निघाले असताना ही शबरी अगदी म्हातार वय, आता तिला पाहिजे असं दिसतही नव्हतं, पण तरी दगड काटे कुठे रस्त्यातले साफ करत होती. तेवढ्यात हे संत परमात्म्याचं चिंतन करत चालले. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम आंघोळी करता निघाले रस्त्याने. आता समोर ती बिल्ली खडे येचू लागली, पण संतांची ही मंडळी आल्यावर मात्र घाबरली. आता उठता येत नव्हतं, लवकर पळता येत नव्हतं. जयघोष करत संत त्या ठिकाणी आले. आल्याबरोबर घाबरली, थरथर कापाला. हे कोण आहे तू? उभी राहिली, थरथर कापते. म्हातारपणामध्येही सुद्धा माफ करा गुरुदेव, माफ करा, जीवनभर चुकीत करत आले, चुकी केली मी. काय चुकी केली? महाराज, तुम्हाला गंगेपर्यंत जाण्याला त्रास होऊ नये म्हणून दगड गोटे काटे बाजूला करत असते आणि आश्रम स्वच्छ करत असते, झाडत असते, सडा संभाषण करत असते. माफ करा महाराज, आज तुमच्या हाती पडले, मला क्षमा करा. मी पायावर मस्तक ठेवणार पण नाही लावू शकत तुम्हाला हात, कारण मी नीच जातीची आहे, नीच जातीची आहे. भगवान परमात्म्याचं हृदय दरवलं. काय ग तुझं नाव? शबरी म्हणतात या देहाला शबरी. गुरुदेवाने डोळे बंद करून ध्यान केलं आणि पाहिलं, बाप रे बाप, काय त्याग आहे या स्त्रीचा. केवढा मोठा त्याग आहे. स्वतः करता नाही, दुसऱ्या करता, ती पशूच्या करता केलेला त्याग आहे, माणसाच्या करता नाही, पशूच्या. माझ्या लग्नासाठी जर हे पशु मरत असतील, हे बोकडं मरत असतील, तर जीवनाचा त्याग काय त्या जीवनामध्ये गुरुदेवाने ओळखलं. ही भक्ती आहे, हे भक्तीचं तत्व आहे. प्रसन्न झाले गुरुदेव आणि गुरुदेव म्हणतात, देवी आता असं घाबरायचं कारण नाही, स्वतःला नीच जातीचं समजायचं नाही. आजपासून तू माझ्या आश्रमामध्ये राहा. अधिकार दिला शबरीला. आता तो मोकळ्या प्रेमाने अगदी अशा प्रकारची संत सेवा करू लागली. एके दिवशी गुरुदेवाला जाण्याची वेळ आली. त्यांनी सांगितलं सगळ्या शिष्यांना एकत्र करून आणि शबरीला म्हणतात, शबरी आता आम्ही निघतोय, हा आश्रम आता तुम्ही सांभाळा. आनंद वाटला शबरीला, पण गुरुदेव आपल्यामधून निघून जातात हे मोठं दुःख झालं. गुरुदेव तुम्ही नसताना आमचं जीवन काय करूयाचं. गुरुदेवाने सांगितलं, शबरी चिंता करू नको, मी माझं तेज या ठिकाणी ठेवतोय. गुरुदेवाचे शब्द श्रवण केल्यानंतर गुरुदेवाने तिथे आपलं तेज ठेवलं आणि सगळ्यांना आशीर्वचन देऊन आपल्या परमधामाला निघून गेले. त्या तेजाचं यथार्थ अस्तित्व शबरीच्या जीवनामध्ये अनुभवलं आणि त्या देवी शबरीने आश्रमाचं निरीक्षण केलं, आश्रमामध्ये राहू लागली. आणि जाता जाता गुरुदेवांनी सांगितलं होतं, शबरी ही तुझी सेवा केली ना, या सेवेचं फळ म्हणून एक दिवस प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र तुझ्या भेटीला येतील. हो, ही भक्ती
देवाने सांगितलं प्रत्यक्षात भगवान परमात्मा तुझ्या भेटीला येतील, हे त्याचं फळ आहे. अशी वचन दिलाने लिखून गेले गुरुदेव. तेज त्या वृक्षाखाली आहे, ज्योती त्या वृक्षाखाली आहे. आणि दररोज चिंतन करते, दररोज अस्तित्व निर्माण करते. शिवरी आज प्रभू येतील, उद्या प्रभू येतील, येतील कधीतरी येतील. गुरुचे शब्द खोटे होणार नाहीत. एक दिवस प्रभू मला दर्शन देतील, एक दिवस प्रभू मला भेट देतील. कामधंदा करायचा, दारात यायचं आणि वाट बघायची. प्रतीक्षा, प्रतीक्षा, ईश्वर प्रतीक्षा करणे ही सुद्धा भक्ती आहे. देवाची वाट पाहणे ही सुद्धा भक्ती आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत प्रभूची वाट पाहत होती, पण सूर्यास्त झाला की खिन्न होत होती आणि भीतर येत होती आश्रमात. आजही माझं भाग्य उदयाला आलं नाही, म्हणून मी किती हीन जातीची आहे की देव मला भेटणार नाही अशा मनाच्या ठिकाणी होती. परंतु परमात्मा अर्थात भगवान त्या ठिकाणी आले नाही. आणि परमात्म्याचा जो अवतार झाला, त्या अवताराच्या सानिध्यामध्ये आपण सकाळी चिंतन केलेलं आहे. असणाऱ्या त्या जटायूच्या तत्वाने दिशा दाखवली. रावणाने सीतामाईला आपल्या अशोक वाटिकेमध्ये ठेवले, हे सूत्र कळालं. आनंद झाला आणि त्या दिशेने जात असताना याही पक्षाने आपल्या परमात्म्याकरता आपला देह त्याग केला. भगवान परमात्मा आता त्या दिशेने निघाले आणि आपलं दिनचर्येचे कार्य करायला लागले. पशु पक्षी वृक्ष वेली लता या सगळ्यांना भेटी देत देत परमात्मा बाह्यांग लीला करत होते, रडत होते. हाय सीते, हाय सीते, हाय सीते. फिरता फिरता भगवान परमात्मा त्या शबरीच्या आश्रमाच्या प्रांगणामध्ये आले. आश्रम दिसला प्रभूला आणि आता मात्र त्या आश्रमाच्या दिशेने परमात्मा निघाले असताना शबरीला अनुभूती व्हायला लागली, अनुभव यायला लागले. परमार्थ करताना माणसाला अनुभव यावेत, येतातच. शाश्वत भक्ती जर आपण केली परमात्म्याची तर ते सूत्र आपल्याला अनुभवाला येत असतं. पुढे काय होणार, पुढे काय होणार आधीच कळतं. तो जे बोलेल, तो जे करेल, तो जे चालेल, तो चालेल ती तीर्थयात्रा, तो बोलेल तो वेद मंत्र आहे. काय संतांचं अस्तित्व आहे. तो जे करेल, भगवान म्हणतात ती माझी पूजा. या तत्वाने यथार्थ अस्तित्व संतांचं. भगवंत त्या दिशेने येत असताना शबरीला कळालं आता तर ती दारामध्ये येऊन बसली. जी प्रतीक्षा मनामध्ये होती ती आज सफल होती की काय म्हणून ती गुणगुणायला लागली. आश्रमात या कधी रे येशील रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. अखंड चिंतन तुझ्या पदांचे, अखंड चिंतन ही माझी साधना. रामा रघुनंदना,
हमार गुण मातया कधी रे कधी रे हमार आपल्या जीवनाचं जे खरं अस्तित्व आहे ते अस्तित्व गात होती. कधी येशील परमात्मा, केव्हा मला प्राप्त होशील? मी हीन आहे, मी दीन आहे, माझं अस्तित्व सामान्य आहे. आणि ही परमात्मा केव्हा माझ्या या आश्रमामध्ये येतील? मी अखंड वाट पाहतो, प्रतीक्षा करतो. म्हणजे असणारी प्रतीक्षा करणे ही सुद्धा ईश्वर भक्ती आहे. आणि ती भक्तीच्या तत्वामुळे भगवान परमात्म्याला यावं लागलं. परमात्मा आश्रमाच्या सानिध्यात उपस्थित झाले असताना लख प्रकाश पडला. डोळे दिपले त्या शबरी बिलणीचे. काठी टेकवत टेकवत प्रभूपर्यंत पोहोचली. आता भगवंताला डोळ्याने पाहू लागली, निहाळू लागली. आणि देवाच्या जवळ पोहोचल्यानंतर परिणाम असा झाला की त्या परमात्म्याचं जे तेज आहे ते सामान्य तेज नव्हते. की या डोळ्याला काय दिसणार आहे, परंतु भक्तीची साधना असल्या कारणामुळे शबरीच्या त्या डोळ्याने परमात्म्याचं तेज आपल्या डोळ्यात साठवून ठेवलं. काय तेज आहे परमात्म्याचं. सहस्रदीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा, उजळल्या दस दिशा गगनालिशे शोभा. हजार सूर्याचं तेज एका बाजूने आणि एका परमात्म्याचं तेज एका बाजूने, असं दिव्य तेज शबरीने आपल्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवलं. अनुभवलं परमात्म्याला. आज माझ्या भाग्याचा उदय झाला. शबरी विचार करते, आज माझ्या गुरुचं वचन सिद्धीला गेलं. गुरुने सांगितलं होतं श्रीराम येणार, दर्शन देणार. आजपर्यंत प्रतीक्षा केली, आज ती पुण्याई फळाला आली. आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का तोर गोराए आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे. आएंगे तोर गोराए आसन पे बिठाओगे, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का पावन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आज मेरे राम जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. गोड वर्णन. आज मेरे राम जी का आवन होगा,
शबरी के कुटिया का पावन होया। हाय शब्द है। आएंगे रघुराज मैं तो आसन पर बैठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लक्ष्मण जी का आवन होगा, शबरी के कुटिया सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी। आज प्रभू रामचंद्राच्या चरणाच्या स्पर्शाने आमची कुटी पावन होईल, जीवन धन्य होईल। भगवान परमात्मा आले, फुलांचं आसन केलं त्यांना, पायघड्या म्हणतात त्याला, आणि आसनावर ते बसवलं, आसन टाकलं शबरीने देवाला बसायला। आसन कोणतं आसन टाकलं? जंगलामध्ये आसन टाकलं प्रभूला बसण्याचं। कोणतं आसन? फुलाचं, गवताचं? आसनातच अर्थ आहे, आसन या शब्दाचा वाक्यातच अर्थ आहे। आसन टाकलं परमात्म्याला, कोणतं? आसन, आसन, आसन। आता शबरीच्या अंतःकरणामध्ये कोणतीच आशा राहिली नाही। आस न आशा, आता आशा नाही, प्रभू मिळाले ना, परमात्मा मिळाले ना, आता कुठं आशा राहिली? आसन टाकलं, आसन, आता आशाच नाही राहिली, आता इच्छाच नाही राहिली, ती आसन टाकलं आणि त्या आसनावर ते प्रभू बसले, लक्ष्मणजी बसले। दररोज बोर आणत होती, फळ आणत होती, पण रामाला आता अचानक आले तर काय आणावं? पुन्हा आता आणते हा खायला तुम्हाला काहीतरी। बोरीचं वन होतच, बोर तोडायचं, दाताने कतरायचं, गोड लागलं जवळ घ्यायचं, आंबट लागलं फेकून द्यायचं। माझ्या देवाला दिलेला जो काही भोग आहे, जे दिलेलं काही वस्तू आहे, फळ आहे, ते गोडच लागावं, आंबट लागू नये, देवाला चांगलं द्यावं, चांगलं 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 देवाला दिलं पाहिजे आणि आपण खाल्लं पाहिजे, आपणही चांगलंच खाल्लं पाहिजे, आपणही खराब नाही खाल्लं पाहिजे, आपण चांगलंच खाल्लं पाहिजे। म्हणजे देवाला अगदी गोड, सत्यनारायणाला खारका, बदामा, खोबरं चांगलं चांगलं पाहिजे, नियम आहे। तुझे साहित्य चांगलं चांगलं पाहिजे। दुकानदारही सुद्धा स्पेशल असते त्यांच्याकडे ते साहित्य, ते विचारतात कशासाठी पाहिजे खारका, कशासाठी पाहिजे बदामा, देवपूजा। असा डबा असते ठेवेल, त्याच्यावर जाळं असते, झटक झटक करते, तो डबा काढेल, त्याच्यातला खारका, बदाम, खोबरं चढेल, ते देवाला देते। ते कधी आणलं ना, आम्ही पूजा केली, ते जर घरी नेलं खाल्लं तर पोटात नाही बाहेर। देवासाठी चांगला आणत जा। मुद्दाम विचारतात ते कशाला पाहिजे, त्याला मला ते कशाला असो पण आम्हाला चांगल्या द्या, म्हणजे घरी नेल्यावर बामण वखणार नाही, उलटी करणार नाही। मोठी भूमिका आहे बाबा, देवाला चांगलं दिलं गेलं पाहिजे। शबरीने विचार केला, माझ्या प्रभूला आंबट नाही लागलं पाहिजे, प्रकृती बदलली नाही पाहिजे, माझ्या प्रभूला त्रास नाही व्हायला पाहिजे। गोड गोड बोर असे निवडले, एका द्रोणामध्ये भरले, एक द्रोण श्रीरामाला दिला, एक द्रोण लक्ष्मणाला दिला। आपल्या हाताने ती शबरी देवाला बोर खाऊ घालू लागली। वाह क्या बात। एका महिमा आवडीची, एका महिमा आवडीची, मोरे खाय दिले, मोरे खाय दिले, मोरे खाय दिले, मोरे खाय दिले।
आवडीची मोरे खाली भिंगरीची थोर प्रेमाचा भुकेला आजी दुष्काळ तयार. बोरं खाण्याचा दुष्काळ होता, फळं खाण्याचा दुष्काळ होता, कंदमूळ खाण्याचा दुष्काळ होता ना बाबा ना. मग थोर प्रेमाचा भुकेला. देवाला तर लोक चांगले चांगले पदार्थ देतात हो. बड़े बड़े भोग लगाते हैं लोग भगवान को. लोण्याचा गोळा दररोज पांडुरंगाच्या मुखाला लावतात, मुखापर्यंत नेतात आणि तोंडातच झालं ते बामण. देवाला दाखवतात, आपल्या डब्यात घरी नेतात. नैवेद्य तर चांगले चांगले दाखवतात, मोठे मोठे नैवेद्य दाखवतात. कधी न पाहिलेले असे पदार्थ देवाला दाखवतात, पण खाऊ घालत नाही. ते स्वतः खातात. पदार्थ देतात पण प्रेम देत नाही, म्हणून देव भुकेलेला आहे, उपवासी आहे. कशामुळे? सर्व काही देवाला मिळते पण प्रेम मिळत नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार. साधू आणि ईश्वर चांगलं आहे का? साधू आणि ईश्वर पाहिजे ते पदार्थ मिळतात. सोन्याचा घास म्हणतो आपण, सोन्याचा. सोन्याचा म्हणजे सोने नाही खात साधू, किंवा आडनावाच्या सोन्याचा घास नाही. चांगले पदार्थ याला म्हणायचं सोन्याचा घास. शुद्ध सात्विक पदार्थ सोन्याचा घास खायला मिळतो. देतातही लोक, पण त्या दिलेल्या पदार्थाच्या पाठीमाग प्रेम किती आहे हे महत्वाचं. उची उची पदार्थ देतात लोक, पण त्याच्या पाठीमाग प्रेम मात्र नसतं. आणि प्रेम नाही म्हणून देवाला आनंद नाही, त्याचं पोट भरत नाही. महत्वपूर्ण भूमिका आहे. आमच्या असणाऱ्या बिल्डणीने बोरही दिले, म्हणजे पदार्थही दिले आणि प्रेमही दिले. हे भगवान परमात्म्याचं अस्तित्व आहे. भगवान परमात्म्याने सुद्धा बिल्लणीला आपल्या हाताने बोरं खाऊ घातले. दोघं एकमेकाला बोरं खाऊ घालत होते आणि ते दोघही बोरं खाण्यात तंगलेले होते. लक्ष्मणाच्या हाती द्रोण होता, त्याने पूर्ण अवलोकन केलं त्या शबरीला. अंगठ्यापासून तर शेंडीपर्यंत तिला पाहिलं, कशी होती दिसायला. कलर गेला तर पैसे वापस. एवढी काळी वस्त्र तिच्या अंगावरच एकच धूत होती, तेच नेसत होती, तेच धूत होती, तेच नेसत होती. तिच्या अंगाचा सेंट आहा हा हा. तर एखाद्यानं ते शेंट त्याला जर आला तो श्वास त्याचा, तर तो श्वास आल्याबरोबर धाम परम काही बेशूत पडत होते. असा शेंट. तिच्या दाताकडे पाहिलं, शबरीच्या दातांच्याकडे पाहिलं आणि त्या बोरांच्याकडे पाहिलं. हे बोर तो कोतरलेले आहे. लक्ष्मणजी पाहतात हे बोर कोतरलेले आहेत आणि ते दाताने कोतरलेले आहेत. मग हे कोणाचे दात असतील? तर त्या शबरीकडे दाताकडे पाहिलं, तिचेच दात आहेत हे. आणि तिचे दात एवढे सुंदर होते, एवढे सुंदर होते. बबुल बबुल पैसा वसूल. नाही, दात घासायचं कामच नाही. कोणतंच पेस्ट नाही, कोणताच ब्रश नाही. येते की नाही ऍडव्हर्टाईज, बबुल बबुल पैसा वसूल, काही ढंगाचं नाही. हिरवे पचक दात, जर पाय टाकला तर घसरून पडेल माणूस, इतका शेवाळ दातावर. आणि त्या दाताने कतरलेले बोर. लक्ष्मणाने पाहिलं, बाप रे बाप, हे बोर खाल्ल्यावर तर झाला ते काळ्या मारुतीच्या शेजारी. बोर खाल्ले नाही हो लक्ष्मण, हे खाण्यात गुंग होते. वा वा क्या बात आहे. याले कधी भेटले नाही, खाणाराला रामाला कधी भेटले नाही असे बोर. आणि तिलाही कोणा चारलं नाही. कोई किसी में मगन, कोई किसी में मगन, आणि लखन उसी में मगन.
लक्ष्मणाने विचार केला, हे न खाल्लेलं बरं, मेल्यापेक्षा जिथं राहायला पुरते. लक्ष्मणाने पाहिलं हे गुंग आहेत, तल्लीन आहेत. ते बोराचा असणारा जो द्रोण होता लक्ष्मणाने आपल्या हाती घेतला आणि त्यांच्या रंगात त्यांना रंगू दिलं आणि हाताने तो द्रोण फेकून दिला. तो द्रोण फेकून दिल्याबरोबर एका पर्वतावर जाऊन पडला आणि पर्वतावर जाऊन पडल्यानंतर आता लक्ष्मणाला बरं वाटलं. तेवढ्यात यांचे बोरं खाणं झाले. श्रीरामाने लक्ष्मणाकडे पाहिलं, मनातल्या मनात म्हणाले, राम लक्ष्मणा, अरे तू माझा नाही, माझ्या भक्ताचा शबरीचा अपमान केला रे. भाऊ झाला मग काय झालं, तुला याचं फळ भोगावं लागेल आणि फेकून दिलेल्या द्रोणातल्या त्या फळानेच तुला शुद्धी येईल. काय स्थिती आहे. तिचा सोहळा संपन्न झाला. शबरीच्या सानिध्यात संवाद झाला. शबरी मातेने प्रभूला विचारलं, हे प्रभू, तुझी प्राप्ती करण्यासाठी सामान्य जीवाला काय करावं लागेल. तर तिथे नवविधा भक्तीचा उल्लेख निर्माण झाला. प्रथम भगती करी संतन संगा, दुसरी मम कथा प्रसंगा. इथून सुरुवात केली तर श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अर्चनम वंदनम दास्यम सत्यम आत्मनिवेदन. 9 प्रकारच्या भक्तीचं सूत्र भगवंतांनी तिथे सांगितलं. आणि आत्मनिवेदनाची स्थिती आल्यानंतर, प्रभो आता मला आपलं करून घ्या. भगवान म्हणतात, हा मलाही पुढे जायचं. मग तेवढ्यात विचारते शबरी, देवा तुम्ही एवढ्या घनदाट अरण्यामध्ये असे का केविलवाणी फिरता, काय कारण आहे. हे शबरी माते, भगवान राम तिला मा म्हणतात, शबरीला मा. शबरी माते, मी दुःखी आहे आणि माझी पत्नी चोरून नेली रावणाने असं कळालं. कोण्या दिशेने जाऊ म्हणजे सापडेल मला, जंगलातला रस्ता माहिती नाही. शबरीने मार्ग सांगितला. हे प्रभू, इथूनच थोडं पुढे गेले की पंपा सरोवर लागतं. पंपा सरोवर, तिथे गेल्यानंतर तुम्हाला नर नील जामवंत सुग्रीव हनुमंत यांची भेट होईल आणि त्यांच्या संगतीने तुम्हाला मार्ग दिसेल. प्रभू, आपण या रस्त्याने प्रवास करा. धन्यवाद शबरी. भगवंताकडे पाहत राहिली. परमात्म्याने आपला वरद हस्त केला आणि तिची जी आत्मज्योत आहे ती आत्मज्योत आपल्यामध्ये विलीन करून घेतली. शबरीचा उद्धार केला. काय परमात्मा दयावान आहे. भगवान परमात्मा भक्ताचा सुंदरपणा पाहत नाही, भक्ताचा श्रीमंतपणा पाहत नाही. ती दिसायला किती सुंदर आहे काही घेणं देणं नाही. ते कसे वस्त्र परिधान करतात त्याचंही काही घेणं देणं नाही. फक्त भगवान परमात्माला भाव पाहिजे, प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे. उंच नीच काही नेले भगवंत, इष्ट भक्ती भावा देखोनिया, इष्ट भक्ती भावा देखोनिया, इष्ट इष्ट भक्ती भावा देखोनिया. बस उंच नीच काय, उंच स्वरा. ठीक आहे. भगवंत उंचता पाहत नाही, नीचता पाहत नाही, फक्त त्याच्या अंतःकरणातला भाव पाहतो. देव भावाचा भुकेला. ठीक आहे. परमात्मा जो आहे तो फक्त भाव पाहतो, श्रद्धा पाहतो, प्रेम पाहतो, निष्ठा विश्वास पाहतो. या तत्वाने परमात्म्याला आपल्या भक्ताची संगती आवडते. शबरीने तेच केलं. भगवंतांनी स्वीकार केला. परमात्मा निघाले पंपा सरोवराच्या दिशेने. त्या ठिकाणी थांबले वटवृक्षाच्या खाली.
हनुमंतराया योगायोगाने दुरून त्यांनी पाहिलं, दोन सुंदर अशा प्रकारची व्यक्ती आहेत. काय त्यांचं व्यक्तिमत्व असं तीज पुंज आहेत, स्वयं प्रकाशित आहेत. हनुमंतरायाला आपल्या आईची आठवण झाली, अंजनी माताची. अंजनी माता वेळोवेळा सांगत होती हनुमंताला, हनुमंता, जीवनामध्ये ईश्वर प्राप्तीचं साधन जर असेल तर गुरु आहे. म्हणून जीवनात जर गुरु करण्याचा योग आला तर पहिल्यांदा त्याची परीक्षा घ्यावी, त्याचं तेज पाहावं, त्याचं ज्ञान पाहावं, त्याचं कर्म पाहावं, त्याचं बल पाहावं, त्याचा पराक्रम पाहावा आणि मग शरणागती करतो. एकदम आईची आठवण झाली, तेजपुंज होते. हनुमंतरा लीला करण्यासाठी आले. छोटे छोटे झाड उपटायचे, टाकायचे यांच्या अंगावर. प्रभू रामचंद्रांनी पाहिलं, हो तिकून झाड आलं की यांनी बाणाने बाजूला करायचं, बाणाच्या टोकाने बाजूला करायचं. छोटे छोटे झाड करता करता मोठे मोठे झाड हनुमानजी उपटत होते, टाकत होते, यांनी बाजूला करावं. आई लीला आहे, किष्किंधा कांडाचं अस्तित्व आहे. मग छोटे छोटे पहाड आणायचे आणि टाकायचे, मोठे मोठे पहाड आणायचे त्यांच्या अंगावर टाकायचे. भगवान परमात्म्याने बाणाच्या टोकाने बाजूला करायचे. बलवानही होते, तेजपुंजही होते. ही परीक्षा घेतली. एकदम समोर हनुमंतराया प्रकट झाले आणि प्रणाम केला. असणारे भगवान म्हणतायत, काय आपलं नाव? मला हनुमान म्हणतात, मारुती म्हणतात. अच्छा, सुंदर नाव. पण अशा खोड्या काय केल्या? त्या खोड्या करण्याचं कारण काय आहे? हनुमानजी म्हणतात, प्रभू ही परीक्षा केली, मला क्षमा करा. आपला परिचय द्या. आपला काय परिचय आहे? भगवान परमात्मा म्हणतात, मी सूर्यवंशी अयोध्ये निवासी दशरथ नंदन राम आहे. हा माझा अनुज भाऊ लक्ष्मण आहे. वनात का फिरत आहे? आम्हाला माहिती पडलं हनुमंता की या दिशेने रावण आमच्या पत्नीला घेऊन गेला. काय? रावण तुमच्या पत्नीला घेऊन गेला? हा, आपण राहतो त्या ठिकाणी प्रभूला नेलं आणि जे सीतेने अलंकार फेकले होते कुठलीत बांधून ते दाखवले. प्रभू हे तर नाही. भगवंताने ते अलंकार पाहिले, सीतेचेच होते. पण या ठिकाणी लक्ष्मणाची परीक्षा घ्यायची होती. रामाला देवासोबत संताच्या सोबत राहणं एवढं सोपं नाही. ते कधी परीक्षा घेतील काही सांगता येत नाही, आणि कशी घेतील हेही सांगता येत नाही. आपण त्याच्यामध्ये उत्तीर्ण होतो की नाही शंका आहे. रामाने तर ते अलंकार ओळखले, परंतु लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा मला नाही बरोबर कळत, बघ. एक एक अलंकार उचलून दाखवायचे. डोक्यावरची ती बिंदी असायची ना अलंकारात्मक सुवर्णाची, हे नाही माहिती. नाकातलं नाही माहिती. बोटातल्या वस्तू, मनगटातल्या वस्तू, दंडातल्या वस्तू, गळ्यातल्या वस्तू दाखवल्या. नाही प्रभू हे काहीच नाही, मला नाही माहिती, लक्ष्मणजी म्हणाले. मग पायातलं पैंजण म्हणजे तोरडी, पैंजण तोरडी दाखवली. हे ओळखतो लक्ष्मणा. पाहिल्याबरोबर लक्ष्मणजी म्हणतात, हा हे सीतामाईचेच अलंकार आहेत. पायातलं पैंजण जे आहे ते सीतामाईच आहे. न जानामी कुंडलम न जानामी केवरम. मी कुंडल जाणत नाही, केवूर जाणत नाही, कंठहार जाणत नाही.
मुक्ता फळाचा हार जाणत नाही, पण सीतामाईच्या चरणामध्ये असणारे जे काही अलंकार आहेत, पैंजण आहेत, ते मी जाणतोय. कारण अद्यापही सुद्धा मी सीतामाईच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही. मी सीतेच्या चरणाला अखंड वंदन करतो. लक्ष्मणाचं अस्तित्व आहे, हे साधुत्व होतं लक्ष्मणाचं. मी चेहरा बघितला नाही, पण दररोज चरणाची आराधना करत होतो. माता देवी सीतेच्या, सीता माताचे चरण, स्त्रियांच्या चरणाला सदा निहाळावं, बघावं. स्त्रियांच्या चरणामध्ये माता लक्ष्मीचं वास्तव्य आहे. म्हणून स्त्रियाचे चेहरे पाहण्यापेक्षा स्त्रियांचे चरण पाहावे. साधकाची वृत्ती आहे, साधकाची ही आस्था आहे. साधक त्याला म्हणावं जो चरणाचं अस्तित्व निर्माण करतो, नमूद करतो. लक्ष्मणाने चरण बघितले. बा काय सिद्धांत! श्रीरामाने लक्ष्मणाला आपल्या हृदयाला लावून, लक्ष्मणा, साधक वृत्ती आहे तुझ्या जीवनामध्ये. हनुमंता तुझ्याकडे कसे आले हे अलंकार? सांगितले प्रभू, आम्ही डोळ्यानं पाहिलं, आमच्या समोरच गेलं. आमच्या समोरच ती म्हणत होती वाचवा वाचवा. आम्ही म्हणलो तो जाणे आणि त्याचा कारभार जाणे. आम्ही काही कोणाच्या आडवे गेलो नाही. हनुमंत तू हा म्हणजे आम्हाला काही माहीतच नव्हतं तर काय, असं मग कोण जातात ओरडत ओरडत, बचाव बचाव बचाव. त्याच्यामुळे आम्ही काही एवढं लक्ष दिलं नाही. माहिती असतं तर रावणाला इथून जाऊ दिलं नसतं. अच्छा, आता मला माझी सीता कशी मिळेल? प्रभू चिंता करू नका. हनुमान त्याची गॅरंटी घेतात. तुम्ही चिंता करू नका, मैं हूं ना. आम्ही आहोत ना. आता जे तुमचं संकट आहे तेच संकट सुग्रीवाचं आहे. तुमची पत्नी रावणाने नेली आणि सुग्रीवाची पत्नी त्याच्या भावाने कोंडून ठेवली, वालीने. आणि तो बलवान असल्या कारणामुळे याला याची पत्नी भेटत नाही. तो खतरनाक आहे याच्यापेक्षा. 18 पद्म वानर आहो आम्ही देवा, 18 पद्म वानर. चिंता करू नका, तुम्ही याची पत्नी याला मिळून द्या, आम्ही 18 पद्म वानर एकत्रित होऊन तुमची पत्नी तुम्हाला देऊ. वादा राहा. देव म्हणतात असं होईल? हा होईल. हनुमान म्हणाले होईल. आणि झालं बाबा. असा इतिहास आहे, कारण रामायण इतिहासच आहे. ऐतिहासिक ग्रंथ आहे रामायण, पुराण नाही. इतिहास निर्माण झाला आणि त्या इतिहासाचं अस्तित्व म्हणून वाली सुग्रीवाचं युद्ध निर्माण करून दिलं. सुग्रीव ओळखू यावा म्हणून त्याच्या गळ्यामध्ये फुलाचा हार घातला आणि दोघांचं युद्ध सुरू. दोन्ही बलवान, पण कितीही जरी बलवान असला तरी वालीच्या समोर आल्यानंतर त्याची अर्धी शक्ती नाहीशी होत होती आणि उरलेली शक्ती वाली समाप्त करत होता. भगवान म्हणतात तुम्ही युद्ध करा, बाकीचं काम मी करेन. दोघांचं युद्ध झुंज सुरू करून दिली. परमात्मा झाडाच्या आडी लपले आणि लपून बाण मारला वालीला. वाली निर्दलनम, वालीला समाप्त. धारा तीर्थी कोसळला वाली. भगवान परमात्मा त्याच्या समोर गेले. वालीने परमात्म्याला प्रणाम केला. प्रभू, मी तुमचा काय गुन्हा केला? मी तुमचा शत्रू आहे? नाही. मी तुमच्यावर काही हल्ला केला? नाही. मग मला बाण का मारला? पहिला प्रश्न वालीचा. दुसरा प्रश्न, मारला तर मारला, समोर आले नाही, लपून बाण मारला. हा काही पुरुषार्थ आहे का? आणि युद्ध करायचं असतं रामा तर माझ्या समोर यावं लागत होतं. राम म्हणतात म्हणूनच लपून बाण मारला. कारण तुझ्या समोर जर आलो असतो तर माझी शक्ती अर्धी खलास झाली असती आणि तू राहिलेली अर्धी नाहीशी केली असती, असं तुला वरदान आहे. आणि हे मला माहिती होतं, म्हणून मी तुझा वध केला. पण चिंता करू नको, तू पुरुषार्थवादी आहे, मी प्रसन्न आहे, तुला जिवंत करतो.
सुग्रीवाची पत्नी परत कर. त्यावेळेस वाली म्हणतो, हे प्रभू, मी जाणतोय आपण कोण आहात, ईश्वर आहात. तुम्ही मला जिवंतही करणार, करसालही, पण पुन्हा असं मरण येणार नाही. प्रत्यक्षात रामचंद्राच्या हाताने वध आणि मरताना देव डोळ्यासमोर, आहा, असं मरण पुन्हा येणार नाही. प्रभू रामचंद्राचं स्मरण केलं आणि वालीने आपलं कार्य संपन्न केलं. 18 पद्म वानर एकठा झालेत. आता असणारा जो काही सुग्रीव आहे, सुग्रीवाला ते राज्य दिलं किष्किंधेचं. आपल्या राज्यामध्ये आनंदी आनंदात आहेत. पुढे 4 महिन्याचा चातुर्मास लागला, पावसाळ्याचे दिवस. म्हणून सुग्रीवाने सांगितलं, प्रभू आता पुढे वाटचाल करू नका, इथेच मुक्काम करा 4 महिने. किष्किंधेत परमात्मा थांबले. अश्विन नवरात्र आलं, नारदांची भेट झाली आणि नारदाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, भगवान, तुम्हाला जर सीतामाईला यथार्थ रीतीने प्राप्त करायचं असेल तर 9 दिवसाचा नवरात्री उत्सव करा. म्हणून श्री रामचंद्र प्रभूंनी तिथे नवरात्री उत्सव केला. ते अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत तो नवरात्र सूत्र आपण सुद्धा करत असतो. देवी भागवतामध्ये हे सूत्र आलेलं आहे. ओघाओघाने आला विषय म्हणून फक्त टच केलं, म्हणून त्याला राम नवरात्र म्हणतात. गुढीपाडवा ते रामनवमी हे राम नवरात्र आहे. स्वतः भगवान श्री रामाने 9 दिवसामध्ये 9 देवीची उपासना केली. प्रत्येक दिवशीला एक देवी तिची उपासना करावी. शास्त्र सांगते, प्रथमं शैलपुत्रे च, द्वितीयं ब्रह्मचारी, तृतीयं चंद्रघंटेति, कुष्मांडेति, चतुर्थकं पंचमं स्कंदमातेति, षष्ठं कात्यायनीति च, सप्तमं कालरात्रे च, महागौरीति चाष्टमं, नवमं सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकीर्तिता. एतानुक्तानि नामानि ब्रह्मार्णव समुद्भवम्. नवदुर्गा माता की जय. माता भगवतीची आराधना केली प्रभूने. माता भगवती प्रसन्न झाली. वरम रही श्रीराम. लक्ष्मणा, काय पाहिजे तुम्हाला मला? सांगितलं, हे जगन्माते, माझी पत्नी सीता रावणाने चोरून नेली, ती मला परत मिळावी. व्यवहारातलं मागितलं. काय प्रभूने व्यवहारातलं मागितलं? काय परमात्म्याला सीतेला आणता येत नव्हतं? सर्व काय करता येत होतं, पण लीला केली. चरित्राचं लिखाणच तसं आहे. सीता मागितली याचा अर्थ काय? मला रावणाशी युद्ध करायचंय, म्हणून मला शक्तीची आवश्यकता आहे. हे जगदंबे, हे महाभवानी, मला शक्ती दे. शक्ती दे मा, शक्ती दे मा, शक्ती दे मा. मला तू शक्ती दे. त्या शक्तीच्या योगाने मी माझ्या सीतेला परत आणेल. आनंदाचा देवीने वरदहस्त दिला आणि नंतर चातुर्मास संपतो. पण मात्र सुग्रीव आता त्याच्या त्या आनंदामध्ये तल्लीन आहे, भोगामध्ये तल्लीन आहे. श्री रामचंद्रजी म्हणतात हनुमंताला, हनुमंता, अरे याला राज्य कारभार दिला, हा त्याच्या राज्यामध्ये ना आनंदामध्ये भोग भोगण्यामध्येच तल्लीन आहे, माझं काम नाही करत. हनुमंत, तू तर वचन दिलं होतं. हो प्रभू, चिंता करू नका. हनुमंतरायने गदा खांद्यावर घेतली आणि आले समोर त्या सुग्रीवाच्या. महाराज सुग्रीव. आज आवाज वेगळा होता हनुमंताचा. चटकन उठला. स्त्री विलासामध्ये होता, स्त्री भोगांमध्ये होता. चटकन उठला. हनुमंतराय काय म्हणता? काय म्हणता म्हणजे 4 महिने होऊन गेले
आणि तुम्ही विचारही सुद्धा मनामध्ये केला नाही की सीतामाईचा शोध कसा करावा. राजतिलक प्रभूंनी तुम्हाला केला तरी सुद्धा तुमच्या लक्षात आलं नाही. 4 महिने फुकट गेले. 1 महिन्याच्या कालावधीत माता सीतेचा शोध लागला पाहिजे असं काहीतरी करा. घाबरले आता सगळे. हनुमंताचा आवाज होता तो. चटकन मीटिंग घेतली वानराची आणि वानरांची मीटिंग घेऊन त्यांना सांगितलं कोणी पूर्वेकडे जा, कोणी पश्चिमेकडे जा, कोणी उत्तरेकडे जा, पण नळनीळ जामवंत सुग्रीव हनुमंत यांना सांगितलं तुम्ही दक्षिणेकडे जा. ऐपत पाहून काम द्यावं, अवकात पाहून त्याचं अस्तित्व निर्माण करावं, कोणाला काय द्यावं कसं द्यावं पहिल्यांदा याचं अस्तित्व निर्माण करा आणि नंतर कार्यभाग करा बरं का. तर तो जीवनात प्रपंच आणि परमार्थामध्ये आनंद होईल. चला बरंच आहे चिंतन करण्यासारखं. वाणीला दोष लागू नये म्हणून पुढे चालू काही त्याला करता बोलायचं. त्याचं अस्तित्व पहा, त्याचं सामर्थ्य पहा, त्याचं ज्ञान पहा, त्याची भक्ती पहा, त्याची उपासना पहा आणि त्यानुसार त्याला किंमत द्या. आचारसंहिता पहा. तुमच्याकडे ज्ञान किती आहे याच्यापेक्षा तुमची आचारसंहिता कशी आहे हे शोधा आणि नंतर मात्र त्याला अधिकार द्या. काहींना अधिकार असतानाही सुद्धा वंचित केल्या जातं असे काही लोक आहेत. आहे अधिकार पण काही धर्मकंटक लोकांनी आचारसंहितेच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं जीवन अस्तव्यस्त केलेलं असतं. पण चिंता करायची नाही. ज्याचा सखाहरी त्यावरी विश्वकृपा ही भूमिका आहे. म्हणून यथार्थ तत्व निर्माण झालं. आता सुग्रीवाने सगळ्यांना सांगितलं 1 महिन्याच्या आतमध्ये सीतामाईचा शोध लागला पाहिजे. सर्व आपापल्या तयारीने गेले. इथे असणारे जे काही नळनीळ जामवंत आहे ते जामवंताने हनुमंताची स्तुती केली. हनुमंताला तुम्ही कोण आहेत त्यांचा अधिकार त्यांना जाणून दिला. त्यांना त्यांच्या अधिकाराची महती कळून दिली आणि सांगितलं हनुमानजी तुम्हीच हे कार्य करू शकता, दुसरं कोणी कार्य करू शकत नाही. हनुमंतराय म्हणतात मला जर हे प्रभूचं कार्य मिळत असेल तर काय हरकत आहे. प्रभू रामचंद्राला प्रणाम केला, भगवंताकडे पाहिलं, परमात्म्याने आशीर्वचन दिलं हनुमान हे कार्य तुम्हीच करू शकता. कारण सप्त समुद्राच्या पलीकडे लंका करुणी उड्डाणा आशीर्वचन दिलं आणि हनुमानजी म्हणतात प्रभू मला आज्ञा द्या पुढचं कार्य करण्याची. होकार दिला. भगवंतांनी त्यांना आज्ञा दिली. हनुमंतराने बहुकार केला. परमात्म्याचं चिंतन केलं. शियावर रामचंद्र की जय. झोपले का जरा जय बोला रे. शियावर रामचंद्र की जय. नळ आल्यावर कशा करता शेजारी बाजारी जागी नुसती नळ आले तो जय तो म्हणा. शियावर रामचंद्र की जय. आमचाच आवाज आहे.
ठीक आहे, काळा मारुती तुम्हाला पाहून नाम चिंतन नाही, भुभुकार केला, नामस्मरण केलं आणि कोरोनी उड्डाण. आता प्रमाण महाराजांनी जे दिलं ते कोरोनी उड्डाण. ही नाही उड्डाण घेतली, ही नाही उड्डाण. तर दिवसातून किती खेप उड्डाण घेते बिचारी, आणि किती खेप हा माणूस उठते बसते. वजन कमी झालं बिचाऱ्याचं. पुन्हा नको रे भेटू दादा, गंभीर समस्या आहे. आओ भी लड्डू, जाओ भी लड्डू. अरे सुंदरता वर्णन करता. कोरोनी उड्डाण, हनुमंतराने उड्डाण केली आणि आकाश मार्गाने निघालेत. यथार्थ रीतीने मधात बरेचसे अडथळे आले हनुमंताला, नाही असं नाही. चांगलं काम करताना व्यत्यय येत असतात, अडथळे येत असतात. सुरसा आधी नव्हती जाऊ देत सागरातून. तिने सांगितलं, जर तू माझ्या तोंडामध्ये येऊन वापस जाशील तर जाऊ देतो. हनुमान म्हणतात, जाऊ दे ना बिचारे, काऊन तकलीफ देतो, मी बायाच्या वाटी जात नसतो आणि मी तुला सोडणार नाही. आजपर्यंत इथून पुढे कोणी गेला नाही. हनुमान म्हणतात, ठीक, जशी तुझी मर्जी. म्हणे माझ्या तोंडात जाऊन दाखव. म्हणे आ कर. ती आ करायला लागली. हनुमंत आपलं विराट रूप उंच उंच, जेवढे जेवढे उंच होत होते तेवढे तेवढे ती तोंड वासत होती. असं झालंय की आता तोंड चिरू लागलं तिचं, आपोआप तरी वाढूच लागले. हनुमान चटकन लहान झाले, पटकन तोंडात गेले, वापस आले. आता वा वा, काय हनुमंतरायचं स्त्री बुद्धिमता वरिष्ठम. भगवान परमात्म्याचं यथार्थ अस्तित्व आहे. परत आले आणि नंतर मार्ग दिला, जाऊ दिलं. येणे प्रकाराने हनुमंतराया लंकेत पोहोचले. तिथे रक्षण करण्याकरता लंकिनी होती. लंकिनी स्त्रिया पहारा देत होत्या. विण्याचा नाही, काही गावात विणा बायाच वाजवतात, माणसं नसतातच त्या गावात. तुमच्या गावात आहे म्हणून दिवसाही रात्री रात्री असते की नाही विणा चालू. हो, ते सारंगी इकडे अखंड हरिणा, हा त्याला म्हणतात. नाही ते काही ठिकाणी दिवसा वाजवतात, रात्री ठेवून देतात. आणि ते हनुमानजीच्या हनुमंत आपले काय म्हणतात, घ्याय विना. काही काही ठिकाणी भागवत चालू असेपर्यंत, कथा चालू असेपर्यंत विणा चालू असते. भागवतकार कथा काय उतरला की विणा गादीवर, विणा झोपला. परमार्थाची रीती फार विचित्र निर्माण झाली. ज्याच्यासाठी खर्च करायचा त्याच्यासाठी लोक खर्च करत नाही, आणि जिकडे खर्च करायचा नाही तिकडे बाप रे बाप. जाऊ दे, ते काही सांगण्यासारखं नाही. कशाला वाणीला दूषण द्यायचं. परिणाम यथार्थ रीतीने हनुमंतरायांनी त्या लंकेमध्ये जाण्याची कोशिश केली. ही आडवी झाली लंकिनी. हे कोण आहेस तू, खबरदार आत जाशील तर. हनुमान म्हणतात, जाऊ दे ना बिचारे, कोण तकलीफ देतो, जो नाही तो मला असा आडवा येतो. आणि त्यातल्या त्यात तू स्त्री आहे ना, अर्धी रात्र होऊन गेली, जाऊ दे ना. नाही जाऊ देणार, युद्ध करावं लागेल. ऐक न बिचारे. म्हणजे नाही, मारला एक गदना एका रट्ट्यात कुकुचकू. प्रसंग पडला तर मग हात उचलायला हरकत नाही. भीतर प्रवेश केला. शोधू लागले त्या लंकेमध्ये कोण भक्त आहे का. सगळे सामसून आणि सगळे असेन असेच होते. कोण त्या लंकेमध्ये सुतावर नव्हते, सरे टेरिकाटवरच होते. फक्त लंकेत एकच घर होतं, धार्मिक श्रद्धाळू वैष्णवाचं, म्हणजे विभीषण.
विभीषण रात्रीच्या वेळेला प्रभूचं चिंतन करत होता, नामस्मरण करत होता. का लपून? का रावणाच्या कानावर पडलं नाही पाहिजे, नाही तर तो मारून टाकेल. विभीषण भक्त होते, त्यांनी परमात्म्याचं चिंतन अगदी घरातल्या घरात करायचं. हनुमंत गेले पाहतात, हे इथे तर रामाचं नाव आहे, माझ्या प्रभूचं नाव आहे. गुप्त रूप धारण केलं, छोट रूपाने आत प्रवेश केला. त्यांच्या समोर बसले, हे डोळे बंद करून भजन करत होते, हे हळू आवाजात भजन करत होते. आमच्या हनुमंतरायाने भजनाला सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय देठ तुटे तेव्हा विठ्ठल सखा भेटे. समय पाहून चिंतन करावं. वा आनंद. एकदम डोळे उघडले विभीषणाने, पाहतात तरी वेगळंच रूप आपल्या डोळ्यासमोर आहे. कोण आपण? सांगितलं, राम भक्त हनुमान. आपण कोण? रावणाचा भाऊ राम भक्त विभीषण. वा, एक भाऊ विरोध करतो आणि एक भाऊ भजन करतो. दोन भक्तांचं एकीकरण झालं, मैत्री झाली. दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं आणि त्यांची त्या ठिकाणी सुंदर प्रकारची व्यवस्था केली. कुसयन केलं इकडे. आपण आता दोघही राम भक्त आहोत. भक्त भक्तांचं मिलन आहे. एवढ्या रात्री कशी आला आणि लंकेत प्रवेश केला तरी कसा? म्हणजे ते नका विचारू, एका बुक्कीत मेली ती. मी तुमच्यापर्यंत पोहोचलो, मी एवढ्यासाठी आलो. सीतामाई कुठे आहे? तुम्ही भक्त आहात ना, राम भक्त, मग मला एवढं सांगा, सीतामाई कुठे आहे? त्यांनी सांगितलं, हनुमंता, सीतामाई अशोक वाटिकेमध्ये आहे आणि सुरक्षित आहे, चिंता करण्याची आवश्यकता नाही. शक्यच नाही. हनुमान म्हणाले, सुरक्षित सीतामाई ना, मी पहिल्यांदा भेटलो पाहिजे. काही हरकत नाही हनुमंता, मी तुम्हाला वेळोवेळा मदत करेल. कारण दोन्ही भक्त एकाच देवाचे आहेत. आनंद वाटला. हनुमंतराय गेले त्या अशोक वाटिकेमध्ये. किती सुंदर नाव आहे त्या वाटिकेचे, अशोक वाटिका. अकोल्यातली नाही बरं, अकोल्यातली वाटिका माणसा. ही अशोक, याचं नाव काय? अ म्हणजे नाही आणि शोक म्हणजे दुःख. जिथे अजिबात दुःख नाही अशा ठिकाणी सीतेला ठेवलं रावणाने. काय अधिकार आहे रावणाचा! काय कोण्या दृष्टीने पाहतो आपण रावणाला, आणि रावणाची काय कर्तबगारी आहे. अशोक
वाटेल तेव्हा ते एक क्षणाचे दुःख नाही सीतामाईला, सुखाचं स्थान. आणि त्रिजटे सारखी सीतेची मैत्रीण, आई स्वभाव, आई स्वरूप. आईच प्रत्येक मुलीची मैत्रिणी असते आणि आई सुद्धा असते. सर्व काही संस्काराचं अस्तित्व आईकडनं आपल्याला मिळते. त्रिजटे करून सीतेचं सांत्वन होत होतं. तिला ती माता समजत होती त्रिजटेला, आणि त्रिजटा अगदी तिला खऱ्या अर्थाने आपली मुलगी समजत होती. रावणाच्या अंतरातलं सर्व सांगत होती. चिंता करू नको, रावण आला की मी तुला जरा तजबीत करीन, ताकीद करीन, राग येऊ देऊ नको बेटा. माहिती, रावण आला की ही तिला चिडायची, मारहाण करायची. रावण गेला की तिला अगदी सांत्वना द्यायची. ते बेटा माझ्याकडनं त्रास होतो तुला, पण चिंता करू नको. एक दिवस प्रभू रामचंद्र येतील. हा माते, मलाही आठवतं की माझे प्रभू माझ्याकरता अवश्य येतील. माध्यान कालाचं अस्तित्व आहे, सर्व आपापल्या कार्यामध्ये आहेत. सीतामाई एकटीच झाडाखाली होती. हनुमंतराय तिथे पोहोचली त्या वृक्षावरती, आणि भगवान परमात्म्याने दिलेली जी अंगठी होती, मुद्रिका, ती आई साहेबाच्या समोर टाकली. छनकन वाजली. पहाटे काय पडलं, मुद्रिका ही तर रामाची आहे, त्याच्यावर रामाचं नाव अंकित केलं होतं. हातात मुद्रिका घेतली, रामाची मुद्रिका, माझ्या प्रभूची मुद्रिका. आणि एवढ्या दूरपर्यंत कशी आली? हे मुद्रे, अगं हे मुद्रे, मी तर रामाला सोडलं माझ्या प्रारब्धाने, पण तू का सोडलं माझ्या रामाला? आता कोण रक्षण करेल माझ्या रामाचं? मुद्रिके तू किती कठोर झाली ग, आली कशी इथपर्यंत? तिच्याशी संवाद करायला लागली. मग लक्षात आलं, मुद्रिका कशी येणार इथपर्यंत? हिला कोणीतरी आणलं असावं. लगेच सीतामाई म्हणतात, कोणी आणलं या मुद्रिकेला? ज्याने कोणी मुद्रिकेला आणलं असेल, आणि जो कोणी असेल त्याने माझ्या समोर यावं, त्याला रामाची शपथ. हनुमान म्हणतात, अब तो जाना पडेगा. जो उडी टाकली झाडावून, दन साधं वजन होतं का ते? हनुमंतराय हे जमीन आतच गेली. हनुमंतराय प्रगट झाले. तिला असं वाटलं हा मायावी राक्षस आहे. हे मायावी राक्षस, खबरदार माझ्या समोर येशील तर. हनुमानजी म्हणतात, माते मी राक्षस नाही, रामभक्त हनुमान. कुठं असेल तर त्या मुद्रिकेलाच पहा. पुन्हा मुद्रिका घेतलेली त्याच्यामध्ये बघितलं तर रामाचं दर्शन झालं त्या मुद्रिकेमध्ये. आहे सुंदर तत्व आहे. अनुभूतीला आलं, रामभक्त आहे हे कळालं. आता समाधान वाटलं सीतेला. सीतामाई म्हणाली, हनुमंता वरी इथे आलाच कसा? श्री रामचंद्र प्रभूंच्या कृपेने आणि तुमच्या आस्थेने. कशा आहेत माझे राम? एकदम तंदुरुस्त आहे, घ्या, काही चिंता नाहीये. हनुमंता खोटा बोलतोय तू. माझे राम खुश राहू शकत नाही, विलाप करत असतील, रडत असतील. हनुमंताने खाली मान घातली आणि ते प्रेम ओळखलं. माते, हा अगदी, पण आपण कशा आहात सांगा ना? सीतामाई म्हणाल्या, तू बघतोय हनुमंता, चक्षुर्वै सत्यम, माझी काय दशा आहे, माझी काय अवस्था. परिणाम महत्वपूर्ण आहे सज्जन हो. हनुमानजी म्हणतात, माते आता चिंता करण्याची आवश्यकता नाही. मला प्रभू रामचंद्रांनी फक्त शोध घ्यायला सांगितलं. सेवके करावे सांगितलं काम. त्यांनी म्हटलं असतं की जा सीतेला घेऊन येतं, मी तुम्हाला खांद्यावर नेलं असतं, पण त्यांनी मला शोध लावायला सांगितलं. आई साहेब इथपर्यंत आलो, भूक लागली. हनुमानजी म्हणतात, भूक लागली, काहीतरी खायला पाहिजे. दुरोणी आलो मी का, दुःख झाले दारुण. दुरोणी आलो मी का, दुःख झाले दारुण. होते कारण माय झाले दर्शन.
विनवित तुका संता विनवित तुका संता त्या ठिकाणी दुरून आलो बिगा आई दुरून आलो सप्त समुद्र पार करून आलो दुःख झाले दारुण कठीण दुःख झालं पण या वया येथवरी होते हेची कारण हेच कारण होतं तुमचा शोध लावण्याकरता आलो इथपर्यंत दुर्लभ भेटी तुमची भेट दुर्लभ होती पण प्रारब्धाने दर्शन झालं दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन आई साहेब खूप दुरून आलो भूक लागली बगीचा होता फळाचे झाड होते सेब होते संत्रे होते चिकू होते केळी होते सगळे पदार्थ होते त्या ठिकाणी फळ फ्रूट होतं आणि ते पाहून तर जास्त भूक लागली हनुमंताला आई साहेब खाण्याची आज्ञा ज्या फळं डोळ्याने दिसतात इच्छा झाली ना हनुमंता हातही लावू नको झाडाला कारण इच्छा जो रक्षण करणारा जम्मू माळी आहे ना खतरनाक चीज आहे वो हनुमान म्हणतात त्याची चिंता करू नका फक्त आज्ञा द्या खा म्हणून नाही हनुमंता हातही लावू नको हात जर लावशील झाडांना रामाची शपथ हनुमान म्हणतात आई साहेब इथून पुढे रामाची शपथ नका घालू बा ठीक आहे हात लावायचा नाही लावणार हात शेपूट पकडला हातात घेतलं त्याचं चुंबन घेतलं हनुमंतानं माझ्या हाताला शपथ आहे शेपटा तुला शपथ आहे का ते म्हणजे नाही ना हो जशो जो शेपूट निघलं झाडाला वेढा दिला उपडलं खला हलवलं बद फळ पडले झाड कुपाटीच्या बाहेर संपूर्ण बगीचा विध्वंस केला मोठा ढिगारा पडला त्या फळाचा भुभुकार केला उड्डाण केली फळावर बसले आणि फळं खाऊ लागली हनुमानजी फलाहारी होते जम्मू माळेला वाढता कळाली धावत आला ए माकडा खाली उतर हनुमान म्हणतात थांब मी जेवताना बोलत नसतो तुला वाटलं तर ये जम्मू माई वर जायला लागला घसरायचा खाली पडायचा घसरायचा खाली मोठ्या मुश्किलनं हनुमंतापर्यंत पोहोचला खांद्याला पकडलं तर धीर आला हा माकडा आलो की नाही म्हणजे चांगली गोष्ट हनुमंताचं पोट भरलं अहो बा ढेकर दिला त्याच्याकडे तोंड केलं काय म्हणणं आहे तुझं काय विध्वंस केला म्हणे सांगतो हात उभारला एक मारली रट्ट्यात खाली पाडला आणि परिणाम काय तुका म्हणे जम्बू माळी चेंगरीला पायात पायाखाली चेंगरलं त्याला सैन्य धावत आलं हनुमंताशी युद्ध संग्राम सुरू झाला सीतामाई म्हणाला रे हनुमंता याच्यासाठीच म्हटलं होतं पाहते किती संख्या आई तुम्ही चिंता करू नका एकटाच बस आहे जसे राक्षस यायचे हनुमंतांनी शब्दांनी सगळ्याला बांधावं समुद्रात नेऊन टाकावं युद्ध करावं कोणाला गदेने कोणाला बांधावं टाकून ध्वंस अशा प्रकारचं लंकेचं धू आवडवला रावणाला वार्ता कळाली रावणाने अखिल राक्षस पाठवले त्याच्यामध्ये असणारा बलवान योद्धा मेघनाथ पाठवला हे माकड सगळ्यांना आठवत नाही किती राक्षस मारले पकडलं त्याला ब्रह्मास्त्राने बांधलं अस्त्राचा मान ठेवला ब्रह्मास्त्राचा हनुमंताने बांधलं हनुमंताला आणि रावणासमोर पेश केलं रावण उच्च सिंहासनात हनुमंत समोर हे माकडा हनुमान म्हणतात थांब जरा तुझी माझी लेवल झाल्याशिवाय मी बोलत नाही शब्दाला सांगितलं याच्या आसनाच्या वर आपलं आसन झालं पाहिजे संवाद जो पुरुष तयार झाला शब्दाचा भर
हनुमंतराने उड्डाण केली, भुभुकार केला, सियावर रामचंद्र की जय. हा. बसले त्याच्यावरती हनुमान मांडी मारून, आता बोल, आता याचं तोंड वर झालंय, हे माकडा म्हणजे आता जमलं ते. हनुमंताने सांगितलं, रावणा अजूनही वेळ गेली नाही, रामाला शरण जा, तुझं कल्याण होईल. मला ज्ञान शिकवतो माकडा. ब्रह्मदेवाला बोलवलं, कारण सगळे त्याच्या बंदीशाळेत होते. ब्रह्मदेव आले, आणलं, त्यांना पेश केलं. हा कशाने मरेल? ब्रह्मदेव म्हणतात, तो मरत नाही ना, चिरंजीवी आहे ना, त्याच्या नादी लागू नको ना रावणा. पण ऐकील कोण? विनाशकाले विपरीत बुद्धी. कशाने मरेल? ब्रह्मदेवाने सांगितलं, याचं मरण शेपटात आहे, शेपूट पेटून दे, मरून जाईल. असं हे काय? शिपाई, हुजूर सरकार, शेपूट पेटून द्या. आमचे महाराज सांगायचे, ते शेपूट पेटून देण्यासारखी जो कपडे आणले, बंध्या लंकेतले कपडे समाप्त, नवे जुने, तरी शेपूट शिल्लकच. का शेपूट टबूजलंच नाही. मग आणखी ना, म्हणजे आता कपाटात काहीच नाही, सर्व कपडे संपन्न झाले. असं मग लोकांच्या अंगावर होते, काढा. माझं म्हणणं नाही बरं, हे तू खूप भरायचंय. नागविली लंकेतले सर्व लोक नग्न केले, फक्त चड्डी बनेनच होत. चड्डी बनेनची टोळी आली माग, चोरांची चड्डी बन. तुम्हाला आठवते का? चोर आले कोणते? चड्डी बनेन, असे चोरा चड्डी बनेन टोळी. कोणी घरात घुसत नाही, काय तू चड्डी बन. तेव्हापासून ते चड्डी बनेनवर लोक राहतात. शहरात तर बेचव आहे, शहर बेचव आहे. मी राहून अनुभव घेऊन राहिलो त्यांचा. अरे अरे अरे, घरात आणि अंगणात फक्त चड्डी बनेन, फक्त कधी कधी तर बनेन नाही, फक्त चड्डी ठेवतात. काय आणि तसेच येतात बाहेर पाणी शिपण्यासाठी, चड्डीवर आणि भोप्याच्या भोप्या. खेड्यात तरी बरं आहे, काही नाही काही माणूस किती राहतो. हे एवढे बेचव आहेत, बेताल आहेत, सुशिक्षित म्हणवतात पण बेकार. त्याच्यापेक्षा खेड्यातले बरे. लाज लज्जा आहे त्यांच्याकडे. घरात बरोबरीचे मुलं मुली असतात तरी हे चड्डीवरच राहतात. अक्कल कुठे गहाण ठेवली. एवढं कशाला शिकता की ते शिकल्यानंतरही सुद्धा आपल्या जीवनात अस्तव्यस्तता निर्माण होईल. हे कोणतं शिक्षण आहे? ही काय भूमिका आहे? मी शहरात जास्त बोलतो या विषयावर. मग म्हणतात, हा जास्त बोलते राजा. बोलणं करायचं. मी नाही बोलल तर मग कोण बोली? सगळे तोंड चोपडेपणा जर करतील, वा 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 साहेब, वा वा वा, ही दक्षिणा देऊ नको पण सरकार वा, म्हणून तर मागाव. म्हणून लोक दक्षिणाही देत नाही. बुक्काला जेरी काय तुका सांगतात, जमीन दक्षिणा, भोजन दक्षिणा. काय भूमिका आहे? आणि जे वा वा वा, तुमचं असं, तुमचं तसं, तुमचं तसं, कसाच्या कसा, आणि त्यांना दक्षिणा. मी तसाच भोग्या, आला तसाच जाय. काय भूमिका आहे? वस्तुस्थिती आहे बरी. क्योंकि मैं झूठ नहीं बोलता. बरं सतत बाय. पण चला, हनुमंतावर विश्वास ठेवा, तो आपलं कार्य करेल. लय मागले नाही देवा, पोटापुरती दे, पण इज्जत न दे. तोंड चोपडेपणा करून नाही, करणार नाही, केला नाही. परंपरेत कोणी केला नाही. जो कहूंगा सच कहूंगा, सच के शिवाय कुछ भी नहीं कहूंगा. देव सोदाता न देव सोदाता.
सूत्र जीवनात अशा प्रकारचं असावं, माणसाने लुडबुड करू नये, पण जीवनात पुरुषार्थ करून दाखवावा, ही पुरुषार्थाची रीती आहे. मान करे चाहे मुंह पर मारे तो गंगा जल है पाणी, ही भूमिका जीवनामध्ये असावी आणि यथार्थ जीवन जगावं. भगवान म्हणतात देवी पार्वती हनुमंतरायचं ते शेपूट तरी बुजतच नव्हतं. चड्डी बनेल लुंग्यावर आले तरी सुद्धा शेपूट कायमच होतं. शेवटी सांगितलं रावणाने, जा आता सीतेचं वस्त्र सोडून आणा. म्हटल्याबरोबर शेपूट आवरून घेतलं. लंकेतल्या बायात आणि सीता देवी यांच्याच अंगावर वस्त्र होते. हे भोपे सगळे चड्डी बनेनच करून टाकले. ही संस्कृती, पण ती संस्कृती आता एवढी खतरनाक झाली. माणसं तर होते चड्डा बनवण्यावर, पण आता तर ते चित्र पाहाच वाटत नाही, पाहूही नाही. पण मोबाईल वर पहिली ऍडव्हर्टाईज तीच येते. तुम्ही काय, अरे गंभीर समस्या आहे. शेपूट आता बुजल्या गेलं, बुजलं राहू द्या. रावणा शेपटी पेटून दे, तुझाच मान आहे. ब्रह्मदेव म्हणा, तुझ्याच हाताने शेपूट पेटव. विस्तव नव्हतं, जुने विस्तव होते, ते विस्तव आणायचे, त्याच्यावर टाकलं आणि काही स्फोटक पदार्थ टाकले. तसं एकदम पेट घेत नाही म्हणून फूक मारू लागला. पहिले धुपट निघलं. गौरी पहिले धुपट दिला, भडकन पेटली. जशी पेटली तशी त्याची दाढी होती मोठी रावणाची, त्यावेळेस दाढीच जळाली. हनुमंत महाबळे एकदम भडका झाला. शेपूट पेटला, रावणाची दाढी जळाली. आमचे महाराज सांगायचे उपदृष्टांत. दोघं मित्र होते, रस्त्याने चालले. एकाला दाढी होती, एकाला नव्हती, पण बिड्याचा शोक दोघांनाही होता. बोलता बोलता त्यांनी तोंडात बिडी टाकली, आग पेटीची काडी उगाळली आणि मित्राशी बोलत होता. आणि त्याला वाटतं बिडी पेटते काय, पेटवायला लागला. बिडी सुटली, दाढीच पेटली. तू विजू लागला. मित्र म्हणे, थांब थांब थांब, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटू दे. कोणाचं काय, कोणाचं काय. रावणाची दाढी जळाली. तेव्हापासून लोक दाढीच ठेवत नाही. मी सुद्धा अशी छोटी छोटी ठेवतो. न जाणं कोण आलं जर दिली फुकून तर पण दाढी आणि मिशा ओठावर असणे हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. त्याच्या ओठावर मिशी आहे, दाढी आहे, माणसाचा गौरवत्व आहे. ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पुरुषार्थ तुम्हा आम्हाला सांगितलं. काही दाढी तो ठेवत नाही, पण मिशाही ठेवत नाही. जगाच्या मैदान काही काही तर बाप जिता असताना मिशा काढतात. अरे बाप जिता आहे ना, तोपर्यंत तर नको काढू. पण पुरुषार्थवादी जीवन असावं. जीवनामध्ये आनंद येत असतो. आणि कथेकरता तर ऋषी रूप असावं किंवा गोपी रूप असावं. दोन प्रकारची कथा कथाकार असतात. त्यांनी दाढी नाही तर मग सर्वच मुंडन चकाचक, डोकंही मुंडन, मुशाही मुंडन, दाढी काहीच नसावं, चकाचक असावं मैदान साफ. त्याला गोपी रूप म्हणतात. आणि दाढी असून जे कथा कीर्तन करत असतात त्यांना म्हणतात ऋषी रूप. गोपी रूप धारण करणं एवढं सोपं नाही. ऋषी रूपही सोपं नाही, पण चला आनंदही वाटतो, समाधानी वाटतं आणि करावं पुरुषार्थाच्या दृष्टिकोनातून. म्हणून कमीत कमी मायाबाप जिथे आहे तोपर्यंत मिशी तरी काढू नका, ही भूमिका आहे. पण सगळे आचारसंहिता लोक बोलले. आता
हनुमंतरायाने उड्डाण मारली, असणारी जी लंका आहे ती पेटून दिली. जाळी येली लंका, धन्य धन्य म्हणे तुका. या घरावर त्या घरावर त्या घरावर त्या घरावर पेटून गेली ती लंका आणि धडधड जळायला लागली. परिणाम असा झाला, आई साहेबाकडे आले आणि म्हणतात, आई साहेब आता येतो मी, मला आज्ञा द्या. हनुमंताने हे काय केलं म्हणे, पेटून गेलं सगळं, आता काही राहिलं नाही. पण मी तुमच्यापर्यंत आलो, ही खून पटण्याकरता तुम्ही मला काहीतरी द्या. सीतामाईच्या केसामध्ये मणी होता, त्याला केशमणी म्हणतात. त्याने आपल्या केशातला मणी काढला, हनुमंताला दिला. हनुमंताने घेतला, तोंडात टाकला, केशमणी. सीतामाई त्यावेळेस तो मणी होता, त्या मण्यामध्ये ते केश आपले बांधायचे असं सूत्र होतं. पहिल्यापासून स्त्रियांच्या केशांना बंधन आहे, पहिल्या त्रेतायुगापासून आहे. सीतेचे केश बांधले होते चुड्यामध्ये, त्या चुडामण्यामध्ये. नंतर त्रेता, नंतर द्वापार, नंतर कलियुगातही सुद्धा केस सावरून पहिले रिबिना होत्या, त्या चिलकाच्या रिबिना, त्यांनी केस बांधत होत्या. माता भगिनी या मुली सुद्धा शाळेत जायच्या तर 2-2 वेण्या घालत होत्या, इकडून फुलं इकडून फुलं, सगळ्या शाळेत जिपऱ्या. त्याच्यानंतर मग रबला आले, त्याच्यानंतर मग ते असे चिमट्याच्या पिना आल्या, अजूनही आहेत त्या काही अशा डिझाईन बाज आहे बापरे. आणि काही नाही. ते झाल्यानंतर मग आणखीन ते मोठं रबल आलं, त्याला काय म्हणतात, ते हातात घालतात तर मग बेनीत काय म्हणतात, बो बो हो हो हो. सीतामाईच्या त्या केशाला केशमणी होता, चुडामणी म्हणतात त्यांना. स्त्रियांचं संरक्षण करण्याकरता मोठा अधिकार आहे. चुडामणी म्हणजे मोठा अधिकार आहे. समर्थ सद्गुरू गजानन महाराज कोण होते? संत चुडामणी स्वामी गजानन तयाचे. कसे माझ्या पदरात पडले रे तुम्ही. असे जर भेटले तर झालं, नसल्यापेक्षा बरं. काय करता. संत चुडामणी स्वामी गजानन तयाची महिमा. योगी योगेश्वर हाची एक जाणा, शेगावीचा राजा. शेगावीचा राणा चुडामणी, अधिकारी पुरुष. माता भगवतीच्या म्हणजे सीता मातेच्या मस्तकावरती केश होता, तो केश मणी होता, चुडामणी होता. तो हनुमंताने घेतला. मी गेलो होतो म्हणून उड्डाण केली, भूकार केला आणि सुखरूप पोहोचले. श्रीरामाला सांगितलं, प्रभो आई साहेबाचा शोध लागला, हा पुरावा मणी दिला. भगवंताने तो चुडामणी पाहाला, हृदयाला लावला. वा हनुमंता, मग आता जाण्याची व्यवस्था कशी? त्यावेळेस हनुमंत म्हणतात, प्रभो तुमच्या कृपेने मला जायला मिळालं, इतरांना शक्य नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल तर सांगितलं, समुद्रावर शेतू तयार करावं लागेल, नंतर उड्डाण
न मारता चालता येईल, 18 पद्म वानरांना जाता येईल लंकेवर, अशा प्रकारची भूमिका किष्किंधेच्या नंतर सुंदरकांडाचा हा सुंदरकांडातला काही भाग आहे. आता विचार करतात की आपल्याला पुढे वाटचाल करायची आहे. रामप्रभू शेतो बांधकाम कशा प्रकारचं करतात आणि लंकेवर स्वारी कशी करतात. आता पुढे लंकाकांड, त्या लंकाकांडाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. परंतु आज नाही, उद्या समारोपाचा दिवस आहे, कथेचा शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळीच्या कथेमध्ये लंकाकांड आणि उत्तरकांडाचं पूर्वार्ध आपल्याला ऐकायला मिळेल आणि दुपारी 3:30ला उद्या कथा सुरू होईल, याची नोंद घ्यायची. 3:30ला कथा सुरू होऊन 4:30ला ग्रंथपूजन होईल. उद्या समारोपाचं अस्तित्व आहे, ग्रंथाचं पूजन आहे. म्हणून जे कार्यकर्ते आहेत मंडळी, मी केला होता फोन की अगोदर त्यांना सांगावं पण उचलला नाही. बिजी असतील ते, बिजी उचलला नाही. म्हणजे ठीक आहे, हरकत नाही. तर उद्या कथेचा समारोप, ग्रंथपूजन, ग्रंथाला वस्त्र, यजमानजी वस्त्र आणावं, पूजेचं साहित्य, नारळ आणि दक्षिणा, जे काय आपल्या मंडळाने ठरवली ती दक्षिणा उद्याच या ठिकाणी. कारण इथे महापूजेच्या वेळेस अर्पण केलं तर ती दक्षिणा होईल. मी वेळेवर सांगत असतो, मागही तेच सांगितलं, कोण्या गावात सांगत असतो, महापूजेच्या वेळेस दिली ती दक्षिणा होते आणि दुसऱ्या दिवशी दिलेली मजुरी होते. दक्षिणा जर दिली तर त्याचं फळ आहे आणि मजुरी जर दिली तर त्याचं फळ नाही. नोकराला मन काम कर, काम झालं की तुझे पैसे जे हरी जाईल. तुम्हालाही सुद्धा त्याचं काही फळ मिळावं हे माझं सांगणं कर्तव्य, वक्त्याचं सांगणं कर्तव्य असते. समाजाला ते जाण करून द्यावं, ज्या गोष्टीची जाण नाही त्याची जाण करून द्यावं. म्हणून शेवटच्या दिवशी दान दक्षिणाही असावी, वक्त्यालाही काही वस्त्र वगैरे असावेत, कपडे वगैरे, नारळ आणि त्यांना दक्षिणा यजमानाच्या हस्ते. आणि उद्या महापूजेच्या वेळेला आपली जेवढी कार्यकारी मंडळी असेल, आपलं जे मंडळ असेल, या सर्व मंडळांनी या ठिकाणी सपत्नीक आरत्या घेऊन यायचं. ज्याचं लग्न झालं नसेल त्याही एकट्यानेच यायचं, त्या भोप्याने आरती घेऊन. आणि त्या आरती घेऊन नंतर दोघांनी पूजन करायचं. यजमान तर पूजन करतीलच, त्यांचं पूजन झाल्यानंतर इतर लोकांनी पूजन करावं.